How was you in अभ्यास? नाही, मी आय वॉज अ गुड स्टुडंट. आय वॉज अन अबाव ॲव्हरेज डिस्टिंक्शन स्टुडंट. फक्त गणित माझं खूप कच्चं होतं, जे अजूनही आहे. माझं नवऱ्याला जेव्हा कळलं होतं की बेसिक असं काहीतरी, कारण ना जनरली वेन वी फॉल इन लव्ह अँड ऑल दॅट, असं कुठले विषय तुझे वीक आहेत वगैरे असं नाही विचारत ना. आपले विषय शाळेत तुझा कुठला विषय वीक होता असं पहिल्या डेटमध्ये कोण नाही विचारत. सो नंतर गोष्टींकडे लक्ष. एक्झॅक्टली. नंतर त्याला रिअलाइज झालं ही गणितात खूपच कच्ची आहे, तुझं काय आहे. रितेश सरनी तेव्हा चॅनलमध्ये झी मध्ये त्यांचं बोलणं झालं. ते म्हणाले की अरे आपल्याकडे असा शो नाहीये का. तर ते म्हणाले की आपण करायला इतक्या सगळ्या फक्त मराठी फिल्मच्या प्रमोशनसाठी अख्खा शो कसा काय आपण करू शकतो. तर ते फू मध्ये आलेले असल्यामुळे ही सेड दॅट अरे फू मध्ये तुमची टीम आहे ना, तर त्याच्यातले यू पिक युअर पीपल अँड मेक अ टीम अँड देन यू कॅन ट्राय इट. या सो ते तसं ती कॉन्सेप्ट तशी तिकडनं सुरू झाली. आणि पहिल्या एपिसोडमध्ये तू बघशील तर फक्त भाऊ, कुशल आणि डॉक्टरच आहेत. कारण गेली 10 वर्ष हवाई योद्ध्यामुळे सुद्धा आम्ही खूप प्रवास केला. पण आमच्यातला भाऊ कदम खूप रेग्युलरली नाटक करतो आणि किती पण स्ट्रेस झाला आणि कितीही शेड्यूल हेक्टिक असलं तरी तो टीव्ही करताना, फिल्म्स करताना नाटकाचे प्रयोग मॅनेज करतोस. इनफॅक्ट मी आणि कुशल बऱ्याचदा त्याला विचारायचं होतं की तू काही कसं मॅनेज करतोस, बिकॉज इट्स अ लॉट. तसं एका शोच्या सेटवरती मी आणि निखिल आम्ही भेटलो आणि अगदी काही काळानंतरच ही इमिजिएटली प्रपोज टू मी. मी त्याला म्हटलं दिस इज टू फास्ट. तर तो मला म्हणाला की अगं असं नाहीये, माझ्या घरी मुली शोधतायत माझ्यासाठी. तुला मुली शोधतायत म्हणून घाईघाईचं काय. मला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. ओ माय गॉड, डोंट टेल पीपल. आय एम टेलिंग यू दॅट. आणि आता तर तमाम महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा माहितीये, हवाई योद्ध्यामध्ये अनेक वेळा हा विषय येऊन गेलेला आहे की आय कॅनॉट कुक. नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि आत्ता जस्ट मी कांचनताई बरोबर म्हणजेच कांचन अधिकारी बरोबर बातो बातो में ह्या तिच्या पॉडकास्टचा एपिसोड केलेला आहे. अँड वी हॅव हॅड अ ग्रेट टाइम. खूप मजा आली आहे. इतक्या सुंदर आमच्या गप्पा रंगल्या होत्या. तर तुम्हालाही या गप्पा ऐकायच्या असतील तर डू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब अँड फॉलो बातो बातो में. आणि नक्की नक्की हा पॉडकास्ट बघा. आम्हाला सांगा तुम्हाला कसा वाटला. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, मी कांचन अधिकारी बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकडीत पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आज आपल्याकडे एक अशी कलाकार आलेली आहे जी आपणा सर्वांना आवडते आणि माझी पण ती खूप लाडकी आहे. चला तर मग स्वागत करूया श्रेया बुगडे. थँक्यू कांचनताई, थँक्यू सो मच. वेलकम टू माय पॉडकास्ट बातो बातो में. फायनली खूप तारखांचं पुढे मागे होऊन आज आपण फायनली हा पॉडकास्ट करतोय. आय एम रिअली ग्लॅड. श्रेया, मी तुला एक गमतीची गोष्ट सांगू का. आम्ही पॉडकास्ट वाले असतो ना, म्हणजे सगळेच रादर, आम्ही सगळं असं जरा धुंडत असतो की बाबा हिच्या आयुष्यात काही स्पाइस मिळतोय का, काहीतरी अजून थंबनेल म्हणून टाकायला आम्हाला काय मिळतंय. तर असं काही तुझ्या आयुष्यातलं मला मिळालं नाही, त्यामुळे आय जस्ट वॉन्टेड टू नो की बाबा असं कसं नाही. आय एम सॉरी की तुझी डिसअपॉइंटमेंट झाली आहे, बट समहाव. आणि यू आर राईट. कारण का प्रत्येक वेळेला जेव्हा एखादा असा पॉडकास्ट असतो किंवा इंटरव्ह्यू, तर वी लुक फॉर समथिंग दॅट इज अ लिटल बिट ऑफ मसाला, स्पाइस आणि काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल, काहीतरी सनसनीखेज. तर माझ्या बाबतीत आय एम सॉरी की तुला तसं मिळालं नाही, बिकॉज आय हॅव जस्ट बीन व्हेरी बोरिंग. माय लाईफ अदरवाईज इज बीन व्हेरी बोरिंग. त्याच्यात असं खूप असं हलचलजनक काही झालेलं नाहीये. सो दॅट्स द रिझन वाय मे बी तुला काही मिळालं नसेल किंवा फार असा स्ट्रगल वगैरे. मैंने चर्चगेट स्टेशन पे मैं फुटपाथ पे सोया था. हो, आणि पे अमिताभ बच्चन के घर वडापाव खाके मैंने दिन गुजारा था वगैरे. तसं काहीच सीन नसल्यामुळे स्ट्रगल ऑब्व्हियसली त्याचा पार्ट वेगळा होता, पण अशा पद्धतीचं स्ट्रगल नव्हतं. त्याच्यामुळे कदाचित वेन यू लुक्ड अप फॉर इट तुला काही मिळालं नसेल. पण मोस्टली तसं होतं की आपल्याकडे एक खेळ आहे की स्ट्रगल म्हणजे एखाद्या विशिष्ट फायनान्शियल बॅकग्राऊंडमधनं आपण आलेलो असलो की थोडीशी कठीण परिस्थिती घरातली जेव्हा असेल तेव्हा आपण किती लोक आपल्याकडे आहेत. जास्त करून आपल्या ह्या लाईनीकडे बघताना लोकांचा अप्रोचच असा असायचा पूर्वीचा. खरं तर म्हणजे व्हेन आय वॉज अन ऍक्ट्रेस तेव्हा लोकांचा अप्रोचच असा असायचा की अरे तिला बिचारीला काम करणं भाग आहे, पण तिला घर चालवायचंय किंवा दॅट सॉर्ट. बट व्हाय कांट पीपल लुक ॲट इट की नाही बाबा तिला त्या गोष्टीची आवड आहे आणि तिला त्याच्यामध्ये करिअर करावं असं वाटतं. एक्झॅक्टली. फॉर एक्झाम्पल की बाकीच्या प्रोफेशन्सकडे जसं बघितलं जातं, मला नेहमी असंच वाटतं की ह्या प्रोफेशनकडे बघतानाच लोकांचा हा पॉइंट ऑफ व्ह्यू का आहे की जस्ट बिकॉज एज्युकेशनली ती वीक होती किंवा अभ्यासात फार झालं नाही त्याचं, म्हणून मग तो म्हणाला की ह्याच्यात ट्राय करूया.
तर मला नेहमी हेच सांगायचं वाटतं की हे सुद्धा येता जाता करण्याचं करिअर नाहीये. Exactly. प्रॉपर प्रोफेशन. Exactly. की ज्याच्यातनं लोकांची लाईफ घडते, त्यांचा उदरनिर्वाह होतो, त्यांचाच नाही तर इतर अनेक लोकांचा. सो मला असं वाटतं की ह्याच्यासाठी सुद्धा एक प्रोफेशनल ट्रेनिंग असतं, ह्याचीही पुस्तकं असतात, ह्याचाही अभ्यास असतो. सो हे सगळं खूप लोकांना माहिती नाहीये. आता अर्थात त्याच्याबद्दल थोडासा अवेअरनेस झालाय असं मला वाटतं. रादर फ्रॉम द टाइम यू स्टार्टेड किंवा आय स्टार्टेड 20-25 मला असं वाटतं जेव्हा FTI आलं असेल किंवा FTI मधनं शिकून बरेचसे लोक आले, जया बच्चन सारखे, म्हणजे तेव्हा भादुरी होती ती तेव्हापासून, शत्रुघ्न सिन्हा तेव्हा त्याच्यात, पण तरी पण सर्वसामान्य लोकांना असंच वाटायचं की अरे त्याचं काही फार नव्हतं अभ्यासामध्ये म्हणून मग त्यांनी ते ट्राय केलं असं. सो हाऊ वॉज यू इन अभ्यास? नाही, मी आय वॉज अ गुड स्टुडंट. आय वॉज अन अबाव ऍव्हरेज डिस्टिंक्शन स्टुडंट. फक्त गणित माझं खूप कच्चं होतं, जे अजूनही आहे. रिअली? आय एम व्हेरी बॅड विथ नंबर्स. मी खूप खूप लोक मला चिडतात, अगं तुझं काय, कारण का आता आपण वी हॅव टू कॅल्क्युलेट GST अँड दिस अँड दॅट आणि असं सगळं, तुझं काय आहे, इतकं बेसिक आहे. माझं नवऱ्याला जेव्हा कळलं होतं की बेसिक असं काहीतरी, कारण का जनरली वेन वी फॉल इन लव्ह अँड ऑल दॅट असं कुठले विषय तुझे वीक आहेत वगैरे असं नाही विचारत ना. आपले विषय शाळेत तुझा कुठला विषय वीक होता असं पहिल्या डेटमध्ये कोण नाही विचारत. सो वेगळ्या गोष्टींकडे लक्ष. एक्झॅक्टली. नंतर त्याला रिअलाइज झालं ही गणितात खूपच कच्ची आहे, तुझं काय आहे. मी म्हटलं हे बघ, इट इज नथिंग टू डू विथ यु नो व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. आणि तेव्हा पण माझं असं होतं की फक्त गणित माझ्या आयुष्यातनं गेलं देन आय विल बी सॉर्टेड. बिकॉज अदरवाईज सगळ्या भाषांमध्ये, सोशल स्टडीजमध्ये आय वॉज डिस्टिंक्शन. हेच गणितामध्ये इतकी मी काठावरती पास व्हायचे की त्यांनी माझे सगळे पर्सेंटेज खाली यायचे. म्हणजे टीचर्स, माझ्या हेडमिस्ट्रेस त्यांचं असं, अगं बाळा तुझं कसं करायचं, बिकॉज एव्हरीथिंग एल्स वॉज अमेझिंग. एक्स्ट्रा करिक्युलर सगळं छान होतं, सगळं. आय यूज टू रिप्रेझेंट माय स्कूल ॲट ऑल लेवल्स. आय वॉज अ हेड गर्ल अँड प्रीफेक्ट. पण ह्या मुलीचा आणि गणिताचं काहीतरी बेसिकली यू आर ऍट दिस लेवल नाव, सो यू आर अर्निंग सो मच की तुझे अकाउंट हँडल करायला दुसरा कोणीही तू ठेवू शकतो. तुला माहितीये का, हेच वाक्य मी तेव्हा सुद्धा बोलायचे. मी म्हटलं मी ना एवढं करणार आहे ना की हे सगळं नंबर्स मॅनेज करायला माझ्याकडे एक टीम असेल. सो या म्हणजे आईने मला सांगितलं होतं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू आता ना फक्त पास हो, बाकी नंतर मी तुला एक असं करिअर निवडून देईन ना की ज्याचं तुझं गणिताचं काहीच संबंध येणार नाही. लिटरली टोल्ड. तिच्या मनात काय होतं, कुठलं करिअर होतं तुझ्यासाठी? नाही, तिच्या मनात मी कायम ऍक्ट्रेसच व्हायचं होतं, बिकॉज तिला ऍक्ट्रेस व्हायचं होतं. आईचं स्वप्न साकार झालं. हो ऍक्च्युली. सो त्यामुळे तिला असं होतं, 2 मुली, आम्ही 2 बहिणी. सो तिला असं वाटलं की ह्यांच्यापैकी एकीने तरी हे करावं. मोठी बहीण काय करते? नाही, माझी मोठी बहीण, तिला ह्यात कधीच रस नव्हता. पण मॅथ्स मध्ये छान होती. नाही, ती पण नव्हती. पण शी ऑल्सो सिलेक्टेड, शी डिड हर मेजर्स इन सायकॉलॉजी. त्याच्यानंतर तिने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये तिचं MBA केलं. देन नाव शी इज अ स्पॅनिश प्रोफेसर. ओ रिअली? येस. सो त्याच्यामुळे तिचं पण आईने तिच्यावर पण ट्राय केलेलं आहे, ऑडिशनला घेऊन जा वगैरे असं, पण सगळं फेल. म्हणजे तिने काहीच केलं नाही, कारण तिची आवडच नव्हती ती. शी वॉज ऑलवेज मोर इन्क्लाइंड अकॅडमिकली तसं, म्हणजे मॅनेजरियल स्किल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्यात खूप होत्या. त्याच्यामुळे शी डिड दॅट. सो मला एक मोठी बहीण आहे, त्याच्यामुळे मग आईचं असं झालं की मग तिचा फोकस माझ्यावर शिफ्ट झाला जेव्हा तिला कळलं की इथे काहीच घडत नाहीये. आणि देन लेटर ऑन लहानपणीपासून. पण तू तुझी म्हणजे ह्या क्षेत्रात येण्याची तुझी सुरुवात कधीपासून झाली? म्हणजे लहानपणापासून झाली? खूप लहानपणापासून. काय केलं? 8 वर्षाची होते तेव्हा. काय केलं? आणि मीना नाईक लहान मुलांबरोबर खूप काम करायची. बालनाट्य खूप छान, प्रचंड. त्याच्यामुळे तिची एक फॅमिली फ्रेंड होती मंजिरी धर्माधिकारी म्हणून, जी आमच्या कॉलनीत राहायची. आणि शाळेत मी खूप जास्त ऍक्टिव्ह होते इन टर्म्स ऑफ कॉम्पिटिशन आणि डिबेट आणि एलिक्युशन आणि 15 ऑगस्टची भाषणं आणि ऑल ऑफ दॅट. सो ती एकदा आईकडे आली आणि मला म्हणाली की नूतन तू ना काहीतरी करायला हवंस, बिकॉज शी इज एक्स्ट्राऑर्डिनरी अदरवाईज, लाईक यू नो. तर तिचं हे सगळं तू चॅनलाइज कर. आणि आय हॅव अ फ्रेंड मीना मावशी वॉज व्हेरी पॉप्युलर, बिकॉज ती तेव्हा कळसूत्री आणि दूरदर्शनवरती तिचा कार्यक्रम. तर मम्मा म्हणाली हो त्या तर सगळ्यांनाच माहिती. किलबिल वगैरे किलबिल, एक्झॅक्टली. सो किलबिलमुळे शी वॉज सो पॉप्युलर. शी सेड की ती माझी मैत्रीण आहे आणि आय थिंक की ती लहान मुलांबरोबर इतकं काम करते, एकदा तरी तुम्ही तिला भेटून या असं. आणि मग पृथ्वी थिएटरला तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मीना मावशीची काही नाटकं रत्नाकर मतकरींनी लिहिलेली तेव्हा त्याचे शोज चालू होते. तर तेव्हा मी 3रीत होते, वय वर्ष 8. आणि इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे मला जस्ट मराठी सुरू झालं होतं, सिन्स इट वॉज अ कंपल्सरी लँग्वेज. जस्ट सुरू झालं होतं, म्हणजे 12 खडी लेवलवरती.
हा, तर आम्ही भेटायला गेलो तर मीना मावशी म्हणाली अरे वा छान, तर तू माझ्या घरी ये आणि मग आपण बघू कसं होतंय ते वगैरे, मी आता एक नाटक करणारच आहे म्हणजे असं. सो आम्ही गेलो आणि मग तिने एक बाइंड स्क्रिप्ट दिलं जे सबंध मराठीत होतं. बापरे. मग आणि माझं असं माझं तर काहीच नाही, कारण मी तर खूपच लहान होतं. आईला जर असं झालं की आता काय म्हणून असं, तर ती म्हणाली की ठीक आहे आपण हळूहळू करूया म्हणून, काय हरकत नाही. तर अगदीच तेव्हा कडपासून सुरुवात झाली होती. पण मग त्याच्यानंतर खूप बालनाट्य मी मीना मावशी बरोबर केली. त्याच्यानंतर वाटेवरती काचा ग म्हणून बाललैंगिक शोषणावरचं एक नाटक होतं. इट वेंट ऑन टू बी अ ह्यूज हिट इन टर्म्स ऑफ त्या लेवल, समांतर. हो समांतर रंगभूमी. तर मग ते दूरदर्शनवरती टेलिकास्ट झालं आणि मग त्याला सुद्धा खूप अवॉर्ड्स मिळाली. सो तिकडनं एक त्याला एक ग्रिप मिळाली त्या सगळ्याला. मग नुसतंच काहीतरी एक लहान मुलांना उचलतोय घेऊन जातोय असं नव्हतं, त्याला एक फाउंडेशन मिळालं. ते सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये मी सुद्धा हळूहळू रमायला लागली. आणि मग तिथनं मग नाटकच, कमर्शियल नाही पण अशाच प्रकारची नाटकं मग नंतर मी पण अजून कमर्शियल नाटकामध्ये काम नाही केलेलं आहे. नाही. पीपल आर वेटिंग टू सी यू, यू नो दॅट. आय एम ऑल्सो वेटिंग टू सी माय सेल्फ देअर. आणि खूप निर्माते आहेत कांचनताई, तुला खरोखर सांगते, सम ऑफ देम आर फ्रेंड्स, सम ऑफ देम आर वेटरन्स फ्रॉम द इंडस्ट्री. आणि ते खूप प्रेमाने मला अगदी 2-3 महिन्यांनी फोन करून विचारतात की आता तुझं कसं आहे, तुला करायचंय का नाटक. समहाव कुठेतरी आपल्याला असं असतं ना की एक ट्रिगर पॉईंट आपल्याला पोचावं लागतं की आता मला हे करायचंय. नाही, आय जस्ट होप की माझं ट्रिगर पॉईंट पोचेपर्यंत इट्स नॉट टू लेट. तर माझी इच्छा खूप आहे. सो लेट्स सी, बघू आता पुढच्या काही काळामध्ये तसं जर स्क्रिप्ट आलं, जसं मला दिसायचंय किंवा जे मला करायचंय, तर आय विल डेफिनेटली डू. आता आपण तुझ्या नाटकाच्या प्रवासाविषयी बोलत होतो. म्हणजे तू बालनाट्य भरपूर केलंस, पण ऍक्च्युअल कमर्शियल नाटकामध्ये तुला कसं जावं असं वाटलं नाही अजूनपर्यंत? वेळ मिळाला नाही का? नाही, ते झालंच, कारण का गेली 10 वर्ष हवाई योद्ध्यामुळे सुद्धा आम्ही खूप प्रवास केला. पण आमच्यातला भाऊ कदम खूप रेग्युलरली नाटक करतो. आणि किती पण स्ट्रेस झाला आणि कितीही शेड्यूल हेक्टिक असलं तरी तो टीव्ही करताना, फिल्म्स करताना नाटकाचे प्रयोग मॅनेज करतोस. इनफॅक्ट मी आणि कुशल बऱ्याचदा त्याला विचारायचं होतं की तू हे कसं मॅनेज करतोस, बिकॉज इट्स अ लॉट आणि यू रिक्वायर लॉट ऑफ एनर्जी. हो, आणि कोकणातले प्रयोग, इकडचे तिकडचे, मुंबईतले प्रयोग. आता तर मुंबईत पण प्रयोगाला पोहोचायला इज बिकम अ टास्क. नाही, मला खरंच कौतुकच वाटतं ऑल ओव्हर सगळ्या नाटकवाल्या फ्रॅटर्निटीचं. कारण का मी पहिल्यांदा आले तेव्हा पळापळा कोण पुढे पळे तो भक्ती बर्वे बरोबरचं नाटक, ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. आणि त्याच्यानंतर मी जरा त्याच्यापासून दूर गेले, बिकॉज एकतर त्या बसच्या सीटवरती झोपा, त्याच्यामध्ये मी मावायची नाही, हाईट जास्त असल्यामुळे. सो हाऊ पीपल ते मॅनेज, आणि इतका ट्रॅफिक, त्या ठिकाणी तुम्हाला ते पोचायचंय, ते टेन्शन. हो, आणि नाटकात एका वेगळ्या लेवलची एनर्जी रिक्वायर्ड असते. नाही, लॉट ऑफ एनर्जी, ते एक वेगळं. सो म्हणजे ह्यूज रिस्पेक्ट हे सगळं. कारण हे नाटकाची बस वगैरे हे सगळं मी लहानपणी हे केलेलं, जेव्हा अगदी नागपूर बिगपूरला प्रयोग असायचे आणि तिथे ओव्हर 2 नाईट्स 1 होल डे युअर ट्रॅव्हलिंग, तर ते सगळं मी केलेलं आहे. पण मला वाटतं कांचनताई की त्या एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला तेवढं पॅशन असेल ना, मग त्या कुठल्याच गोष्टीचा थकवा जाणवत नाही, मग त्या कुठल्याच गोष्टी अडचणीच्या वाटत नाहीत. किती लोक आम्हाला अजून पण विचारतात की हे इतकं 15-15, 16-16 तास शूटिंग, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून कुठेतरी कार्यक्रमाला अमरावतीतच जा, मग सोलापूर, सातारा, सांगली तुम्ही करताय, मग परत येता तुम्ही, परत एखादं वेगळं शूट असतं, मग ते करून पुन्हा हे. तर मला वाटतं हा, ती एक ड्राईव्ह असली ना आतमधनं तुम्हाला की हे मला आवडतं, हे काम माझ्या आवडीचं आहे, मग तुम्हाला ते सगळं जाणवत नाही तुमच्या शरीरावर सुद्धा आणि मनावर. आय थिंक आता सुद्धा नाटकात जी सातत्याने काम करणारी लोक आहेत इतकी वर्ष, त्यांचं सुद्धा तेच आहे. म्हणजे आय एम शुअर की एकीकडे एक अख्खी इंडस्ट्री आपल्याला चालवायची असते, ती सतत त्याच्यात प्रोजेक्ट्स, नाविन्य घडत राहिलं पाहिजे, एक्सपेरिमेंट्स होत राहिले पाहिजे, ते तर आहेच. शिवाय खूप लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळतो, हेही आहे. ऍक्टर्स सोडून टेक्निशियन्स सगळे, हा एक भाग आहेच. पण ही सगळी लोक अविरतपणे इतकी वर्ष ते करतायत, त्याच्या मागे आय थिंक देर इज दिस होल लॉट ऑफ लव्ह की मला हे करायचंय फॉर माय क्राफ्ट, आणि होल लॉट ऑफ पॅशन की ह्यानी मला कधीच थकवा येणार नाही. इनफॅक्ट जो थकवा आलेला असेल बाकीची कामं करून,
तो शीण माझा सगळा निघून जाईल असं मला वाटतं. प्रशांत दामलेच्या बाबतीमध्ये कविता पण म्हणालेली होती ना जेव्हा तो निर्माता झाला तेव्हा, की सगळं करतो निर्मात्याचं आणि म्हणतो आता फक्त नाटक करायचंय. की तिथे त्यांना ती पीस आणि एनर्जी मिळते की आता मला ते करायचंय की ज्याच्यासाठी हा सगळा घाट. नाव आता आपली एवढी त्याच्यावरती चर्चा झाली तर मला वाटतं लवकरच तू कुठेतरी झळकशील. हो, माझी पण खूप इच्छा आहे. तर तसं स्क्रिप्ट आय थिंक शुड कम अलॉंग आणि मी डेफिनेटली आय विल. आता आपण बोलूया तुला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या कार्यक्रमाने ओळख दिली, जो 10 वर्ष नंबर 1 वरती, आय विल से दॅट इट वॉज अ चॅनल ड्रायव्हर शो रादर, चला हवा येऊ द्या. सो तिथे कसं काय म्हणजे एंट्री कशी झाली, कसं काय घडत गेलं सगळं? सो कांचनताई फुबाई फू नावाचा एक कार्यक्रम त्याच्या आधी चालू होता. त्याचे आय थिंक 7-8 सीझन्स ऑलरेडी झाले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळे दिग्गज आपण म्हणू जे मातब्बर कॉमेडी मधले, म्हणजे कॉमेडी ज्यांच्या नावाने ओळखली जाते आपल्याकडे, ते सगळे त्या कार्यक्रमात. तर असंच आपली चॅनलमध्ये जे सगळे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना एकदा असं वाटलं की अरे वाय डोंट यू ट्राय. तर मी म्हटलं की काय, तोपर्यंत मी कधीच कॉमेडी वगैरे काही, आणि तो एक जॉनरच वेगळा आहे कम्प्लीट. म्हणजे सिरियलमध्ये मालिकेत एखादं कॅरेक्टर करणं किंवा एखादं लीड कॅरेक्टर करणं आणि ते करणं, हे दोन्ही फॉर्मॅट्सच वेगळे आहेत कम्प्लीट. पण ह्याच्या आधी मालिकांमध्ये काम केलं? हो, मग ते तर लहानपणापासून मग ते सुरूच झालं. कुठल्या मालिकांमध्ये? टेलिव्हिजनवरती तर झी वरती, पण माझी पहिली मालिका होती तुझ्या विना, जी वर्षा उसगावकर यांची टीव्हीतला पदार्पण होतं. उर्मिला कानेटकरचा तो डेब्यू होता. सो लॉट ऑफ फर्स्ट. संगीत कुलकर्णींनी ती डिरेक्ट केली होती आणि प्रोड्यूस केली होती आणि अभय परांजपेनी ती लिहिली होती. तो फार सुंदर होती ती सगळी कॉन्सेप्ट. यतीन कारेकर, मी, म्हणजे हे सगळे दादा ताईच आहेत आता. सो ऑल ऑफ अस, सुनील दादा, सुनील बर्वे. तर ही सगळी, तर खरं तर कांचनताई आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट की तेव्हा मी जस्ट 10वी पास झाले होते आणि 11वीत ऍडमिशन घेतली होती. तर खूप आधीपासून ह्या सगळ्यांबरोबर मला जो ह्यांचा सहवास मिळाला, शिकायला तर ऑफकोर्स मिळालंच, पण सहवासाने काय झालं ना की मला हे शिकता आलं की इतकं मोठं असून सुद्धा हाऊ यू हॅव टू कीप युअर सेल्फ ग्राउंडेड ऑलवेज. एक्झॅक्टली. तर ते सगळं खूप शिकता आलं. त्याच्यामुळे त्या सिरियल्स प्लस हिंदी सिरियल्स असं मी करतच होते, पण ऑब्व्हियसली ते सगळे असे कॅरेक्टर रोल्स, इम्पॉर्टंट रोल्स अशा पद्धतीचंच होतं. फुबाई फू मध्ये मी खूप असं मन घट्ट करून की मी एकच एपिसोडसाठी मी येईन वगैरे असं ह्या लेवलला केलं की एकच आपण काहीतरी करून बघूया. सो आय डिड दॅट आणि म्हणजे एव्हरीबडी वॉज हॅपी. दे सेड इट्स फाईन, म्हणजे तू होशील जेल हळूहळू. अर्थात तेव्हा मी तिथे नव्हतेच, जे रिक्वायर्ड होतं ते मी करू शकत नव्हतेच, पण ते सेड की त्याला एक फ्लेवर येईल. कारण का भाषा मला सगळ्या येत होत्या, इंग्लिशवरती माझं एक प्रभुत्व आहेच, हिंदी, आणि सो त्यांना असं वाटलं की एक्सप्लोअर करता येतील गोष्टी. इन लुक्स वाईज ऑल्सो दे सेड वी कुड एक्सपेरिमेंट विथ यू नो. तर मी म्हटलं की ठीक आहे, आता काय, म्हणजे तुम्ही ठरवलंच असतं, मग कंटिन्यू करूया. सो मग फुबाई फूचे 2 सीझन्स मी केले. एक अख्खा सीझन मी संकर्षण बरोबर केला होता. येस. आणि एका सीझन मध्ये माझे असे पार्टनर्स बदलत होते. हेमंत डोमे होता, मग कुशल बद्रिके होता असं. पण त्या दोन्ही सीझन्स मध्ये मी बऱ्यापैकी सीझन झाले, म्हणजे मला ते कळलं, आलं नाही. गॉट यूज टू दॅट आर्ट जे म्हणतात. म्हणजे मला आलं नव्हतं, ते अजूनही आलं नाहीये, पण कळलं की काय करतात. मी तुला सांगू का, कॉमेडी हे एक असं रसायन आहे की प्रत्येकाचा ना त्याच्याकडे करण्याचा बाज हा वेगवेगळा असतो. एक्झॅक्टली. आता तुमच्याच ह्याच्यात बघितलं तर भाऊ कदमचा वेगळा आहे, कुशल बद्रिकेचा वेगळा आहे. आय एम टॉकिंग अबाउट माय डेज. सो वेन भक्ती बर्वे यूज टू परफॉर्म, त्यांचा बाज वेगळा होता. लाईक दिलीप प्रभावळकर वॉज देअर, त्यांचा बाज एक वेगळाच होता. आत्माराम भेंडेंचं ते नाटक होतं, सो आत्माराम भेंडेंचा एक वेगळा होता. माधव वाटवे होते, त्यांचा एक वेगळा होता, आणि ते फार्सिकल नाटक होतं. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाचा बाज वेगवेगळा होता. तसंच आम्ही तुमचं जेव्हा बघतो हवा येऊ दे, तेव्हा इतकं आम्ही म्हणजे रंगून जायचो. म्हणजे नॉट ओनली होल महाराष्ट्र अख्खा रंगून जायचा, नॉट ओनली महाराष्ट्र, इट्स ऑल ओव्हर इंडिया. आणि इतकं त्याला इतर भाषेतली लोक सुद्धा, ते सुद्धा कनेक्ट करू शकायचे. सो त्या कार्यक्रमात मग नंतर असं झालं की मग फुबाई फू संपलं एका पॉइंटला, आणि ऑब्व्हियसली एक नॉन फिक्शनचा स्लॉट कायम चॅनलवरती असतो. तर तेव्हा ना रितेश देशमुख यांची लय भारी फिल्म येणार होती, आणि फुबाई फू मध्ये ते गेस्ट म्हणून आले होते. सो देन आणि आय थिंक कपिल शर्माचा शो तेव्हा जस्ट सुरू झाला होता अराउंड दॅट टाइम. सो ती जी कॉन्सेप्ट होती की फिल्मचं प्रमोशन एका कॉमेडी शो वरती व्हावं, ते सगळं तेव्हा एस्टॅब्लिश झालं होतं.
सो रितेश सरनी तेव्हा चॅनलमध्ये झी मध्ये त्यांचं बोलणं झालं. ते म्हणाले की अरे आपल्याकडे असा शो नाहीये का. तर ऑब्व्हियसली तेव्हा इतक्या मराठी फिल्म्स 10 वर्षापूर्वी अशा काही खूप महिन्याला 4-5 मराठी फिल्म्स येत आहेत आणि त्यांचं प्रमोशन चाललंय वगैरे असं नसायचं, किंवा नाटकं पण फॉर दॅट मॅटर. तर ते म्हणाले की आपण करायला इतक्या सगळ्या फक्त मराठी फिल्मच्या प्रमोशनसाठी अख्खा शो कसा काय आपण करू शकतो. ते सेट की पण आपल्याकडे मराठी नाटकं सुद्धा आहेत, सो यू कॅन जस्ट एक्सप्लोर, आपण करून बघायला काय हरकत आहे. पण मग ते म्हणाले की सगळं कसं बसवणार आहे जग. अरे तर ते फुबाई फू मध्ये आलेले असल्यामुळे ही सेट दॅट अरे फुबाई फू मध्ये तुमची टीम आहे ना, तर त्याच्यातले यू पिक युअर पीपल अँड मेक अ टीम अँड देन यू कॅन ट्राय इट. या सो ते तसं ती कॉन्सेप्ट तशी तिकडनं सुरू झाली. आणि पहिल्या एपिसोडमध्ये तू बघशील तर फक्त भाऊ, कुशल आणि डॉक्टरच आहेत. इज बिकॉज दे डिडंट नो काय करायचं. कुशलच्या घरी तो एपिसोड दिला गेला होता, तेव्हा तो डोंबिवलीत राहायचा. आणि मग हळूहळू मग ती भट्टी जमत गेली, मग प्रियदर्शन, मग सागर भारत. अरे तुमचं सगळं हे झालं म्हणजे जे काही इन प्रॉडक्ट पब्लिसिटी जे आपण म्हणतो ती तर चक्क शाहरुख खान वगैरे सगळे म्हटलं मोठमोठाले दिग्गज तुमच्या शो मध्ये येऊन गेलेले. मग तो शो फक्त मराठी फिल्म्स पुरती मर्यादित न राहता, कारण का त्याचा रीच इतका वाढला, खूप रीच वाढला की मग जेव्हा हिंदी फिल्म साठी मी असं ऐकलं होतं की आय डोंट नो, म्हणजे असं ऐकिवात आहे की शाहरुख सॅट विथ हिज टीम ऑफ डिस्ट्रीब्युटर्स आणि त्याचं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये फिल्म जास्तीत जास्त चालावी हिंदी फिल्म, तर कुठे कुठे आपल्याला जाता येईल आणि काय करता येईल. तर तेव्हा ते डिस्ट्रीब्युटर्स पैकी ते लोक म्हणाले की सर यू हॅव टू बी ऑन दिस शो. येस, बिकॉज जर तुम्हाला घराघरात हे कळलं पाहिजे तर क्रेडिटेबल. आणि देन ही केम नॉट वन्स ट्वाइस ही केम. अच्छा, फॅनसाठी पण ते आले. देन ही केम फॉर हॅरी मेट सेजल, सलमान आणि एव्हरीबडी, म्हणजे रणवीर सिंग पासून अक्षय सर तर खूप वेळा आले. सो आय थिंक त्यांना सुद्धा, रोहित सर, तर त्यांना सुद्धा असं वाटलं की मे बी दिस इज व्हॉट इट इज. आणि खरोखर त्याचा इम्पॅक्ट पडला सुद्धा काही गोष्टींवर. बिकॉज देअर फिल्म रीच्ड टू सो मेनी पीपल. पण आय थिंक हे सगळं श्रेय कोणाचंही नसून फक्त ऑडियन्सचं आहे. बिकॉज त्यांनी तो शो पाहिला, आपलासा केला, अँड दे केप्ट वॉन्टिंग टू सी. खूप अम्माप प्रेम. कांचनताई, मी तुला सांगते की हे बघ, पैसा, प्रसिद्धी हे सगळेच कमवतात एका प्रोजेक्ट नंतर दुसरं प्रोजेक्ट, मे बी नॉट दिस, समथिंग एल्स. पण जे प्रेम ह्या शोला मिळालंय ना, ते इतकं भयंकर आहे की मी तुला आजही सांगते की म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या शोची पुण्याई इतकी असते की आयुष्यभर तुम्ही त्याचं खाता. इट्स जस्ट लाईक दॅट. म्हणजे आणि तुम्ही कितीतरी ठिकाणी तुमचे म्हणजे इन्व्हायटेड शोज, लाईव्ह शोज किती झाले, खूप खूप ठिकाणी. आणि असं नाही, मला वाटतं बरेच ते नगरसेवक हे ते आमदार जिंकून पण आले ते सुद्धा. आणि अजून एक गोष्ट कांचनताई, म्हणजे किती ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की काही पेशंट्स अगदी आपण म्हणतो ना खूप क्रिटिकल स्टेजवरती, लहान मुलं, काही सिनियर सिटीजन्स, काही खूप म्हणजे लाईफ थ्रेटनिंग डिझिजेस बरोबर झगडणारी सगळी मंडळी. तर तुला खोटं वाटेल ना, त्यांच्या घरातल्यांनी हॉस्पिटल्स मधले घरातले त्यांचे व्हिडिओज काढून आम्हाला पाठवलेले आहेत की दिस इज द बूटी दॅट वी आर गिव्हिंग. ही जडीबुटी आहे त्यांच्या रोजच्या ह्याची. आणि त्याच्यासारखी स्पेशल गोष्ट नाहीये. म्हणजे कार्यक्रम आपण खूप करतो, येतात जातात, पण जस्ट दॅट शो वॉज अ पार्ट ऑफ एव्हरीबडीज लाईफ. आणि आता सुद्धा लोक विचारतात की आता काय, किती ब्रेक, आता परत आणा म्हणून. पण आता परत चालू झालाय दुसऱ्या चॅनलवरती, पण तू त्याच्यामध्ये दिसत नाही. हवा येऊ द्या थांबलं आणि एव्हरीबडी डिसाइडेड टू गो देअर ओन वे. त्याच्यामुळे मला थोडासा ब्रेक हवाच होता, कारण का एक 10 वर्ष सातत्याने आम्ही हे करत होतो. आणि आय एम समबडी हू वॉन्ट्स टू डू माय ओन थिंग्स ऑल्सो. इफ नॉट एनिथिंग, आय जस्ट वॉन्ट टू ट्रॅव्हल किंवा काहीतरी. मला सध्या पाहते मी तुझे फेसबुक फोटोग्राफ्स. ते आपण म्हणतो ना की एक नवीन ऑक्सिजन पंप करून मग नवीन गोष्टींकडे परत यावं तसं. सो आता मी झी मराठीवरती ड्रामा ज्युनियर्स नावाचा शो अँकर करते आणि तो पहिला मराठी मधला लहान मुलांचा टॅलेंट शो आहे, ऍक्टिंग रियालिटी शो. सो तो मी करते. सो आय ऑलवेज, म्हणजे जसं लँग्वेजेसच्या बाबतीत कांचनताई मी वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये एक्सपेरिमेंट केलं. जसं थिएटरचा मगाशी आपला विषय निघाला तेव्हा गुजराती कमर्शियल थिएटर मी केलंय. मला ते एक विचारायचं आहे की त्याच्यामुळे काय झालं की त्याचा पण एक फायदा हवा येऊ द्या
च्या माझ्या सगळ्या कॅरेक्टर्स मध्ये झाला, कारण का तिथे पण मला खूप बेसिकली आय लव्ड यू बिकॉज लाईक हाऊ एन्जॉय जिंदगी वॉज दोज डेज. आणि तेव्हा सतीश शाह यूज टू परफॉर्म सो मेनी अदर कॅरेक्टर्स. सो यू वर द पर्सन लाईक यू यूज टू, आणि एवढ्या सगळ्या पुरुषांच्या मध्ये यू वर द ओनली वुमन हू यूज टू परफॉर्म. दॅट वॉज अ ग्रेट क्रेडिट. कसं काय ते सगळं तेव्हा कधी म्हणजे असं हे नाही वाटलं की अरे मी एकटीच आहे याच्यामध्ये मुलगी म्हणून? नाही, म्हणजे अशी भीती असंच नाही वाटली, पण ते आपल्यामध्ये कायमच असं छान वॉर्म वातावरण असतं. कारण का फुबाई मी त्यांच्याबरोबर केलंच होतं, त्याच्यामुळे मित्र ते आधीपासून होतेच. आणि मुळात माणसं म्हणून ना कांचनताई ते खूप अमेझिंग आहेत. दे आर ऑल व्हेरी ब्युटिफुल पीपल. तर कारण त्यांनी खूप स्ट्रगल बघितलाय, खूप सगळं केलंय. सो ते खूप रिअल आहेत सगळे लोक. त्याच्यामुळे ते जे होतं ना की फिमेल ऍक्टर मेल ऍक्टर, ते जे आपल्याकडे कधी कधी एक डिबेटचा विषय असतो किंवा डिस्कशनचा विषय असतो, ते माझ्या बाबतीत कधी झालं नाही. इनफॅक्ट उलटं झालं. आणि मी सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये हे मुद्दामून सांगते इज बिकॉज ह्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी बोलल्या जातात की महिलांना कायम डावललं जातं आणि ऍक्ट्रेसेसचे पार्ट्स कट केले जातात. आणि यु नो बेसिकली इफ यू हॅव गॉट दॅट मच मटेरियल, तुमच्याकडे तेवढं ठोस तुम्ही असाल तर तुमचं कशाला कापलं जाईल? या पण आय थिंक बऱ्याच लेवलवरती ही एक डिस्कशन लेवलवरती होतं. फिल्म लेवलवरतीच म्हणते, सिरियल लेवलवरती नाही, कारण का ते बऱ्यापैकी लिहिलेलंच असतं, युअर पार्ट इज रिटन. पण इथे काय होतं, मी दामिनी आणलं तेव्हा तर मेन माझी लेडी होती. एक्झॅक्टली. या सो इथे असं झालं की पर्टिक्युलरली दिस फॉर्मॅट हॅज बीन नोन ॲज अ मेल फॉर्मॅट कॉमेडी. म्हणजे खूप कमी स्त्रिया होत्या. आता ऑफकोर्स पुरुषांना स्त्रिया केल्या तुम्ही शेवटी. इथे तर तो एक वेगळा क्रॉस ड्रेसिंगचा एक वेगळा एलिमेंट होता त्याच्यामध्ये. पण ऍक्च्युअली बायोलॉजिकली मी एकटीच स्त्री होती त्याच्यामध्ये. पण त्या लोकांनी, मी लिटरली तुला सांगते ना की आपण म्हणतो ना की ताटातला घास काढून दिलं, तसं मला लिटरली काढून दिलंय त्यांच्या वाटचं की तू कर. आज पण तू छानच करायचीस. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर आणि त्यातल्या त्या खुबी ओळखून, आता मी नावं घेत नाही परंतु मला कळायचं होते. खूप सगळ्या जणी ज्या आपल्या इंडस्ट्रीमधल्या माझ्या सिनियर्स आहेत आणि आय रिअली लुक अप टू ऑल ऑफ दॅम, त्यांच्या सगळ्यांचे इम्पर्सनेशन करायची संधीच म्हणेन मी, कारण ते इतक्या मोठ्या आहेत, त्यांच्या कामाची व्याप्ती इतकी मोठी आहे की मला वाटतं की मी संधीच म्हणेन. पण खूप कांचनताई त्यांनी सुद्धा मला प्रेम दिलंय. कधीच असं झालं नाही की त्यांच्याकडनं मला एक एक नेगेटिव्ह फीडबॅक आला की अरे ती का करते, असं होऊ शकतं की उद्या आय थिंक यू आर द लीस्ट ट्रोल्ड पर्सन. कमिंग टू दॅट आय थिंक आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. मी नेहमी मला हा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तुला खरं सांगायचं तर जसं आपण तू पहिला जो प्रश्न विचारलास की माझ्या आयुष्यात काही मसाला नसल्यामुळे ट्रोलिंग हा माझ्या वाटेला खूप कमी येतं. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे, आय थिंक आय एम रिअली लव्ड. मला असं वाटतं की खूप घराघरातली मुलगी वाटते, खूप प्रेम मला मिळालंय. आणि लोकांना असं वाटतं की ही आपली आहे, ही आपल्या मुलीसारखी, आपल्या भाचीसारखी, आपल्या सुनेसारखी आहे. आणि कदाचित त्यांचा माझ्याकडे ऍक्ट्रेस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन कमी आणि समबडी हू बिलॉंग्स टू अस, ती आपल्यातली आहे असं जास्त वाटतं. म्हणून कदाचित ह्या ट्रोलिंगला मला सामोरं जावं लागलं नाही. ऑल्सो आय एम नॉट समबडी, मी खूप अशी सरळ मार्गी. मला खूप जसं म्हटलं ऍडव्हेंचरस मी फार नसल्यामुळे ह्या बाबतीत मी माझं काम, माझी फॅमिली, माझं एक छोटंसं फ्रेंड सर्कल आहे तेवढं, नातेवाईक, नवरा, घर, आय एम व्हेरी कम्फर्टेबल. नवरा कुठे भेटला? सो अर्थात आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं आहे की सहवासात जास्ती करून इथलीच लोक येतात, कारण का कामाच्या आपल्या वेळाच अशा असतात. तसं एका शोच्या सेटवरती मी आणि निखिल आम्ही भेटलो आणि अगदी काही काळानंतरच ही इमिजिएटली प्रपोज टू मी. मी त्याला म्हटलं दिस इज टू फास्ट. तर तो मला म्हणाला की अगं असं नाहीये, माझ्या घरी मुली शोधतायत माझ्यासाठी, सो आय हॅव टू बी फास्ट. सो ही सेड इफ यू आर ओके देन विल टेक दिस अहेड. मी म्हटलं अरे एक सेकंड, म्हणजे काय तुला मुली शोधतायत म्हणून घाईघाईचं काय? ही सेड नो नो नो, आपण विल ट्राय टू वर्क दिस आउट. जर आपल्याला असं वाटलं की वी आर गुड अँड कम्पॅटेबल तर वी कॅन वेट. म्हणजे मग मी घरी सांगून टाकीन की आता तुम्ही बघणं थांबवा. ओके. मी म्हटलं हे काय प्रेशर आहे. तू पण माझ्यासारखं गुजरात्याशी लग्न केलं? हो येस, दॅट्स अ कॉमन पॉइंट बिटवीन अस. सो ते पण तुला घरनं असं वाटलं का की अरे गुजराती फॅमिलीत वगैरे असं काही? नाही कधीच नाही, नॉट एट ऑल. म्हणजे इनफॅक्ट माझे कझिन्स आणि ते सगळे दे ऑल मॅरिड इन टू अदर कास्ट आणि असं, त्याच्यामुळे तसं कधी झालं नाही. काय फरक जाणवला पहिल्या दिवशी असं काय गुजराती घरात जेव्हा? नाही, आणि अगं ते पुण्यात राहतात आणि ते देअर बेस इज फ्रॉम, ते कोकणातले,
त्याच्यामुळे तसं गुजराती वातावरण नाही, ते गुजरातीत बोलत पण नाही, ते मराठीतच बोलतात. घरामध्ये मराठीत बोलतात. हो, दे आर महाराष्ट्रीयन्स. त्याच्यामुळे गुजराती बोलणारे, महाराष्ट्रात राहणारे अशी फॅमिली आहे. कोकणात तू गेलीस तर खूप महाड वगैरेकडे तुला खूप गुजराती फॅमिलीज. हो, कारण का आय थिंक त्यांचं मायग्रेशन जे झालं ते कोकणातच झालं. त्याच्यामुळे त्या काळापासनं त्यांच्या सगळ्या अँसेस्टरल सगळेजण कोकणातच होते. सो गुजरात मधलं त्याचं काहीच तिकडचं हे नाही. गरमासू बनायचे ना. मने गुजराती आवडीचे केम की गुजराती नाटकમાં काम करते होती. आता मी जेवढं गुजराती बोलते तेवढं त्यांना कळत पण नाही. घरात सासऱ्याला कळतं बऱ्यापैकी, पण निखिल आणि आईला तर अजिबातच कळत. हो, आणि वेन वी वर डेटिंग, म्हणजे आमचं ठरलं होतं लग्न झालं नव्हतं तेव्हा मी एक नाटक करत होते, त्याचा प्रयोग NCPA ला होता. सो इट वॉज अ कमर्शियल नाही, पॅरलल थिएटर होतं, म्हणजे समांतर रंगभूमी, आणि खूप सुंदर नाटक होतं. तर ते बघायला म्हणून मी असं त्यांना बोलवलं की, तर आई बाबा पण आले होते ऑब्व्हियसली. तर एका पॉइंटला त्यांना ते नाटक कळलं नाही. म्हणजे ऑब्व्हियसली जे चालू होतं ते कळत होतं, पण लँग्वेज क्लिअर नव्हती. इतकं त्यांना गुजरातीचा बेस नाहीये ऍब्सोल्युटली. दे डोंट टॉक इन गुजराती एट ऑल. आणि स्वयंपाक वगैरे जो सगळा बनतो तो आपल्याच पद्धतीचा, महाराष्ट्रीयन पद्धती. फक्त काही स्पेशालिटीज आहेत, जसं लग्नामध्ये पानेतर नेसणं, किंवा लग्नामध्ये त्या सगळ्या माझ्या निखिलकडच्या फॅमिलीतल्या सगळ्या जणी दे वेअर गुजराती ड्रेप साडीज. सो काही ट्रेडिशनल गोष्टी आहेत की ते लाडू जे चुरम्याचे बनतात ते रक्षाबंधनला ते बनतातच. सो काही ट्रेडिशन्स तसे आहेत, बट रेस्ट एव्हरीथिंग इज मराठी. हो, तसं कारण का महाराष्ट्र गुजरात ऍक्च्युली इट्स जस्ट लागून स्टेट्स आहे. हो, तर त्याच्यामुळे त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुझा नवरा पण आपल्या लाईनीतच आहे. नाऊ ही हॅज बिकम द प्रोड्युसर. या, आणि त्याच्या पण 2-3 सिरियल आता चॅनल्स वरती चालू आहेत. मला वाटतं इंद्रायणी आणि दुसरी कुठली म्हणाली ती पिरतीचा वणवा उरी पेटला. तर तू तिथे कशी काही म्हणजे सहभाग देतेस का? नाही, आता ऑलमोस्ट 7-8 वर्ष झाली की निखिल इज अ प्रोड्युसर, पण माझा सहभाग फार नसतो. अगं तुला खोटं वाटेल, मी ऑफिसला पण वर्षभर जात नाही. डोंट टेल मी. येस, आय एम सिरियस. इट्स बिकॉज आय डोंट नो. पण म्हणजे तेव्हा तू बिझी होतीस म्हणून जात नसेल, पण आता का जात नाहीस? नाही, आता पण मी जात नाही. इट्स बिकॉज तिकडे लुडबुड करायची नाही असं मी ऑलरेडी ठरवलं होतं. ऑल्सो माझं पॅशन हेच आहे. ऍक्टिंग हॅज बीन माय पॅशन. त्याच्यामुळे तिथे वेगळा रोल प्ले करणं अजून तरी मला ते माझ्या डोक्यात नाही. मे बी आय विल डू इट ॲट अ पॉइंट ऑफ टाइम, बिकॉज ते मला आवडेल करायला. इट्स नॉट लाईक आय वोंट. पण अजून त्याच्यात मी तशी इन्व्हॉल्वमेंट घेतलेली नाही. पुढे जाऊन कुठेतरी आम्हाला तू निर्माती, दिग्दर्शिका वगैरे. या, मे बी आयड लव्ह टू बी ऑन दॅट चेअर अँड सी हाऊ दॅट वर्क्स. पण आता तरी, पण तेव्हा पण मॅच सांभाळायला निखिलला ठेव. ओ गॉड प्लीज. कदाचित म्हणूनच मी त्याच्यात पडत नसेल फार. अरे बापरे बाप, तो विषय अजूनच फार सेन्सिटिव्ह आहेच. सो आताला जे काही तू थोडासा एक गॅप घेतलेला आहे, सो व्हॉट अबाउट द फिल्म्स, मराठी फिल्म्स मध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, वाय यू आर नॉट, मतलब आर यू बीन अप्रोच्ड और यू आर डिक्लाइनिंग और यू आर नॉट, म्हणजे नॉट गोईंग फॉर द ऑडिशन्स, व्हॉट एव्हर. सी, आय डोंट नो हाऊ दिस फ्रँकली वर्क्स. मला खरंच माहित नाही, कारण का आपली सगळी मित्रमंडळी ह्याच इंडस्ट्रीतली आहेत, जे सिनेमे पण बनवतात, नाटक पण करतात आणि टेलिव्हिजन पण करतात. आता माझा मुद्दा असा होता की हवा येऊ द्यामुळे एक त्याचा पगडा इतका भारी आहे त्या सगळ्याचा, की कॉमेडी, म्हणजे श्रेया बुगडे हे नाव घेतल्यावरती द फर्स्ट थिंग इज कॉमेडी अँड द नेक्स्ट थिंग दॅट शी इज अ गुड ऍक्ट्रेस. तर आता या दोन गोष्टींमध्ये एक थिन लाईन आहे. मला असं वाटतं की मोस्ट मेकर्स, म्हणजे आता जी लोक फिल्म्स बनवत आहेत, तर त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी ही भीती असू शकते की वेन शी कम्स शी विल कम विथ अ पर्टिक्युलर बॅगेज, which is what I feel. But why so? They are getting such a fantabulous actress. So I am waiting. मी actually talent आहे basically. मला आतापर्यंत baggage काय आहे? It's talent basically. And you have come, मतलब ऑन युअर टॅलेंट. म्हणजे असं पण नाहीये की कोणाचं तरी रेकमेंडेशन म्हणा किंवा काय, असं नाही, तू तुझ्या टॅलेंटवर वरती आणि दे सी इट. इट्स नॉट लाईक दॅट अँड दे आर व्हेरी व्हेरी अप्रिशिएटिव्ह ऑफ इट. मला असं वाटतं की देर हॅज टू बी अ राईट टाइम अँड अ स्क्रिप्ट. मे बी आतापर्यंत ज्या फिल्म्स मला ऑफर झाल्या आहेत त्या कदाचित मला करायच्या नव्हत्या. त्याच्यात तेच रेपिटेटिव्हनेस दिसणार होता, तीच श्रेया बुगडे दिसणार आहे की जी कॉमेडी करताना दिसणार आहे, मे बी इन अ फिल्म. पण मग मी म्हणते की श्रेयाला काय करायचंय? कॉमेडी करायला हरकत नाहीये कांचनताई इन अ फिल्म, पण मग
ती खूप वेगळ्या पद्धतीचं काहीतरी असलं पाहिजे असं मला वाटतं. ऑल्सो मला वाटतं की ॲट द सेम टाइम सम अदर शेड्स ऑल्सो फॉर द कॅरेक्टर. येस, एज अन ऍक्ट्रेस ते माझ्यासाठी चॅलेंजिंग असलं पाहिजे, कारण हे तर मी केलंय आता. दिस चॅलेंज आय टूक अप अँड इट वॉज अ सक्सेसफुल अटेम्प्ट. तेही मला येत नव्हतं, ते हळूहळू जमायला लागलं आणि ते गणित सगळं जुळून आलं. तर आता मला काहीतरी वेगळं चॅलेंजिंग द ऍक्टर इन मी. मला असं वाटतं की लोक तर मला ऍक्सेप्ट करतीलच, बिकॉज दे इतकं प्रेम त्यांनी मला इतक्या वर्षात दिलंय. सो देन वाय नॉट गिव्ह देम समथिंग एल्स. म्हणजे मला वाटतं की ते 250, 300, 400 रुपयाचं तिकीट घेऊन जर मला थिएटरमध्ये बघायला येणार असतील तर इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की मी त्यांना एका वेगळ्या रूपात दिसावी. अरे यार तिने काय काम केलं यार त्याच्यामध्ये, टॉक अबाउट होणं फार गरजेचं. आणि 250, 300, 400 रुपयाचं तिकीट घेऊन ते म्हणत होतं की ते काय, ते तसंच वाटलं, ते काय करते तर ते तसं नको व्हायला. आणि माझ्यासाठी सुद्धा त्याच्यात काय मजा आहे, यु नो, इट्स नॉट गोइंग टू चॅलेंज. तुला थोडंसं फिल्म्स मध्ये जायचं असेल तर तुला डान्स वगैरे याचं काही अंग वगैरे शिकली आय एम नॉट अ ट्रेन डान्सर, पण आय कॅन डान्स. मी आता इतकी वर्ष बऱ्याच ठिकाणी नाही ऍब्सोल्युटली क्लासिकलचं तर मला अजिबातच अंग नाहीये. ऑल्सो इनहेरंटली आय एम टॉम बॉईश. मी आतमधनं थोडीशी माझ्यात एक गुंड प्रवृत्ती असले. आय कॅन, सिन्स आय एम एन ऍक्ट्रेस आणि आता आपलं आहे ऍब्सोल्युटली. थोडी सिनियर म्हणून मी तुला नक्की हो येस येस बेटर स्टार्ट समथिंग सो दॅट एक वेगळं अंग. एव्हर सिन्स यू वॉन्टेड टू एंटर इन टू द फिल्म्स. सो हवाई उदय वॉज अ एंटायरली डिफरंट जॉनर. आणि हे याच्यामध्ये जर तुला जायचं झालं तर ते एक आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये तुझ्या पतिदेवांची तुला खूप साथ असेल असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. बापरे, त्याची साथ असल्याशिवाय मी करूच शकणार नाही, बिकॉज आम्ही दोघंच राहतो. सो आणि हवाई उद्यामुळे काय झालं की मी घरातच नाही फॉर द लास्ट 10 years. आय हॅव कॉन्स्टंटली बीन ट्रॅव्हलिंग. तुमचं शूट प्लस तुमचे लाईव्ह शोज प्लस तुझ्या काही सुपाऱ्या, सततचा प्रवास. सो त्यांनी मला फक्त येऊन अनपॅक करून परत पॅक करून जाताना बघितलं इतक्या वर्षात. सो दॅट्स अबाउट इट. आय थिंक ही इज बीन माय बिगेस्ट स्ट्रेंथ, माय बिगेस्ट स्ट्रेंथ. अँड निखिल क्रेडिट टू हिम. ऍब्सोल्युटली. त्याला, माझ्या सासू सासऱ्यांना, माझ्या आई वडिलांना, दे आर जस्ट लाईक अ वॉल. मला काहीच बघावं लागत नाही कांचनताई. बॅक फोर्स खूप. आणि हे तर लागतंच ना, नाहीतर आपण हे करू. आय मीन यू नो इट. तू इतकी वर्ष हे करतेस आणि फॅमिली सपोर्ट शिवाय, नवऱ्याच्या सपोर्ट शिवाय आपण हे करू शकत नाही. किती पण आपण गमजा मारल्या तरी अल्टिमेटली काही गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. एक कुठेतरी एक हळवा कॉर्नर आपला एक असतो. सो लाईक दॅट हॅज टू बी. म्हणजे तो कॉर्नर जेव्हा पॅम्पर होतो तेव्हा तुम्हाला खूप छान वाटतं. एक्झॅक्टली. अँड दॅट रिफ्लेक्ट्स ऑन युअर फेस. या टोटली. मला वाटतं की त्या बाबतीत त्यांनी ही इज बीन माय बिगेस्ट स्ट्रेंथ. ऍब्सोल्युटली माय बिगेस्ट स्ट्रेंथ. म्हणजे कधीच कुठल्या गोष्टीवरनं बऱ्याचदा असं होतं की मी काही फॅमिली फंक्शन्स अटेंड करू शकत नाही बऱ्याचदा. आणि नवरा म्हणून कुठेतरी, किती पण तो ऍक्ट्रेसचा नवरा असला आणि स्वतः प्रोड्युसर असला तरी घरातली एक हळवी बाजू आपल्यामध्ये असतेच. तर आपल्याला नेहमी असं वाटतं की अरे आईचा वाढदिवस आहे तर तू ये ना, म्हणजे इट्स अ स्पेशल. तर ही हॅज नेव्हर मेड दॅट अ सीन की आय वॉज नॉट देअर. यू मस्ट गिव्ह द क्रेडिट टू हिम. ऍब्सोल्युटली. आणि तुझ्या शोच्या माध्यमातून मी आता ते करणार. सो थँक्यू निखिल. बरं, तुझ्या लग्नाला किती वर्ष झालेले? आता या डिसेंबरमध्ये 10 वर्ष होती. ओ वाव, डोंट लुक. आय थिंक ह्याचं पण क्रेडिट आपण त्यालाच देऊया. बरं, काही दुसऱ्या बाजूचा काही विचार आहे का? अजून तरी काही नाही. नवीन पाहुणा, दोघात तिसरा? ओ नो. माझे सासू सासरे एव्हरी टाइम आमच्या घरी गणपती किंवा काही सत्यनारायणाची श्रावणातली पूजा तर आपण एक नमस्कार करायला, तर ते म्हणलं हो आता पुढच्या वर्षी सौभाग्यवती भव, आता पुढच्या वर्षी एक ऍडिशन होऊ देत वगैरे असं ते नेहमी एक सुचवाक्य करत असतात. पण आय डोंट थिंक मी अँड निखिल हॅव अराइव्हड ॲट दॅट पॉइंट ॲज ऑफ नाव. सो अजून तरी तो विषय काही नाहीये आमच्यामध्ये. ऍब्सोल्युटली. या, चला पुढे बघू काय होतंय ते. लेट्स वेट अँड वॉच. बाकीच्या गोष्टी काय या परमेश्वराच्या हातात असतात. यू कांट से अबाउट इट. तू एकदम माझी आई ममा जसं म्हणतेस तसंच तू सेम वाक्य बोललीस. बिकॉज हे होतं, यू वोंट बिलीव्ह, व्हेन आय गॉट मॅरिड तेव्हा मला मला तेव्हा लग्न फारसं करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. बट आय वॉन्टेड अ चाइल्ड बेसिकली. अँड आय डोंट वॉन्टेड टू गिव्ह बर्थ टू अन इलिगल चाइल्ड. And that's why I wanted to marry. So sweet. So but you won't believe, तेव्हा पण असंच झालेलं होतं की काही मागण्या आल्या किंवा काय झालं, पण ते जेव्हा योग यायचे असतात तेव्हाच ते होतं. तसं जसं लग्नाचे योग यायचे, हे मी माझ्या बाबतीतलं सांगते. जेव्हा लग्नाचे योग यायचे असतात तेव्हा ते येतात, जेव्हा मूल होण्याचे योग असतात ते तेव्हाच ते होतं. ऑल इन गुड टाइम. या, अँड इवन दो यू से नो, तर माय मदर इज गोइंग टू लव्ह दिस इंटरव्ह्यू की कांचनताईंनी पण तुझी छान उघडणी करण्याचा प्रयत्न केलाय.
नाही, इट्स ओके. आजकाल जरा हा ट्रेंड आहे, म्हणजे बऱ्याचशा हिरो, नॉट ओनली हिरो. इट्स अनफॉर्च्युनेट दॅट वी आर कॉलिंग इट अ ट्रेंड. पण तरी या मे बी, आमच्या वेळेला तसं नव्हतं. हो, आमच्या वेळेला एक अपेक्षाच अशी केली जायची की आता लग्न म्हटल्यानंतर, इव्हन दॅट टाइम हे एक असा हे होता की लग्न झाल्यानंतर तुमचं करिअर तुम्ही थांबवायचं. सो लाईक माझ्या नवऱ्याने तर मला पहिल्यांदा टीव्हीवरती, मी अनाउन्सर होते, मला तिकडे पण जायला दिलेलं नव्हतं त्यांनी. I have returned the money for Chanakya serial. I was being selected for Chanakya serial. So anyways, forget about my, this is not my interview. श्रेया, तू आतापर्यंत समांतर रंगभूमीवरती काम केलेलं आहेस, त्याच्यानंतर टेलिव्हिजन तो तू गाजवलंयस लिटरली. आता आम्ही लवकरच तुला नाटकात बघू आणि सिनेमामध्ये बघू. परंतु ऍट द सेम टाइम तुझं दुसरं पण एक पॅशन आहे, ते म्हणजे खाणं. या, यू लव्ह फूड. आय लव्ह फूड. या, आणि त्याचमुळे तू व्हेंचर झालीस द बिग फिश नावाच्या रेस्टॉरंटमध्ये. त्याबद्दल आम्हाला सांग. सो द बिग फिश अँड कंपनी इज द न्यू बेबी, असं आपण म्हणूया. इट्स जस्ट बीन अबाउट 5 months. तर कांचनताई, तेच आपण सगळेजण इतकं ट्रॅव्हल करतो कामानिमित्त आणि अदरवाईज, आणि घरात आपल्या एक उत्तम जेवण कायम लहानपणापासून बनत असल्यामुळे आई उत्तम कुक असते. हो, ऍब्सोल्युटली. आणि मी कोकणातली आहे, त्याच्यामुळे मासे हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मासे, मटण आणि मग वडे आणि आंबोळ्या, आणि सो लहानपणापासूनच हे सगळं होतं. तर आता सुद्धा मोठं झाल्यानंतर ट्रॅव्हल करतोय, कुठले कुठले क्युझिन्स एक्सप्लोर करतोय, तरी नेहमी असं वाटतं कितीही छान खाल्लं तरी असं वाटतं दिस इज कम्फर्ट फूड, सोल फूड. की माशाची आमटी, भात एवढं दिलं की यू आर सॉर्टेड, एखादी तळलेली तुकडी, यू आर डन, राईट. तर तसं होत असताना मी हेच सगळ्या ह्याच प्रोसेसमध्ये होते, हेच कायम थिंकिंग होतं. आणि उज्ज्वल सावंत म्हणून माझी मैत्रीण आहे की जी स्वतः शी इज अ बिझनेस वुमन, आणि तिच्या एका व्हेंचरसाठी मी ब्रँड अँबॅसेडर म्हणून होते. सो वी मेट कपल ऑफ इयर्स बॅक. अच्छा. पण ती मैत्री मग फॅमिलीमध्ये कन्वर्ट झाली अँड वी रिअली बॉन्डेड वेल. सो तिची नेहमी अशी इच्छा होती की वी शुड बोथ वर्क टुगेदर ऑन समथिंग एल्स. ती म्हणाली की आपली हे तर तुझं करिअर आहेच, पण बियॉन्ड दॅट शी फेल्ट दॅट देर इज अन ऍप्टिट्यूड फॉर समथिंग एल्स. मग ती म्हणाली की काय करता येईल, काय करता येईल. अनेक वर्ष आम्ही बोलत होतो आणि माझं फार तो ट्रिगर पॉइंट येत नव्हता की तुम्ही म्हटलं की कसं जमेल ग हे सगळं, इतकं चालू होती, करू ग काय, एवढं हे नाही, पण काय नेमकं काय करायचं हे कळत नव्हतं. सो एक 7-8 आयडियाज वरती आम्ही कधी कधी भेटलो की बोलायचो, असं 2-3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी वगैरे, पण नथिंग रिअली वर्कड आउट. आणि मग मागच्या वर्षी असं झालं की ती म्हणजे की तुला आठवतंय आपण एक बोललो होतो, त्याचं काय करूया. म्हटलं अगं तो तर खूप मोठा घाट आहे म्हटलं, अँड देन इट्स फॉर एव्हर. ते तर म्हणजे रोजचा थँकलेस जॉब आहे तो म्हटलं, आणि ते कसं जमणार आपल्याला, कारण तुझं एक वेगळं काम ऑलरेडी, माझं हे असे शेड्यूल्स. सो शी सेड नाही आपण काहीतरी करूया. सो मग ती आणि यतीन खानोलकर हुज आर अदर पार्टनर, तर मग ती म्हणाली की आपण तिघांनी मिळून काहीतरी करूया, बिकॉज उज्ज्वल अँड यतीन आर फॅमिली. तर मी म्हटलं की ठीक आहे. बोलणं आधी सुरू झालं, कुठे करायचं ते हार्डकोर, ते दादरकर आहेत, त्याच्यामुळे की मुंबई 28 म्हणजे दादर, तिथेच हे करायचं, कारण का त्यांना ऑब्व्हियसली काय ते तिथेच लहानाचे मोठे झालेले असल्यामुळे ते म्हणाले की इथे करूया. आणि दादरमध्ये एक नाही म्हटलं तरी एक असा खूप रसिक दर्दी खाणारं पब्लिक तिथे सगळं आहे. सो आम्हाला खूप लकीली एक सुंदर जागा मिळाली सेना भवनच्या गल्लीमध्येच, त्याच्यामुळे विच इज लाईक द दादर, मुंबई. आणि क्युझिनच्या बाबतीत असं होतं कांचनताई, कारण का उज्ज्वल पण स्वतः अमेझिंग कुक आहे, त्याच्यामुळे ती तिच्या आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या अशा सगळ्या रेसिपीज. सो थोडंसं कोंकणी, गोवन, मालवणी, थोडंसं मँगलोरियन, सो कोस्टल सी फूड असं आपण म्हणूया, ह्याचा मिक्स, पण इंटू अ फाईन डाईन. अच्छा. जे थोडंसं मिळत नाही आपल्याला कुठेतरी. सो अनलेस युअर इन गोवा किंवा असं, किंवा मुंबईत पण खूप मोजकी ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला असं जेवण मिळतं. तर आम्ही थोडंसं त्याचं मिक्स करून एक सगळ्यांना अकॉमोडेट करता येईल अशा पद्धतीचं एक व्हेंचर सुरू केलं. आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड एव्हरीथिंग इज फॉलो इन टू प्लेस. लोकांना ऑलरेडी खूप ते आवडतंय, खूप लांबून लांबून लोक येतात, अगदी कोल्हापूर वगैरे वरनं की नाही मॅडम आम्हाला यायचं होतं म्हणून. सो त्यालाही खूप प्रेम मिळतंय. ऑब्व्हियसली बेबी स्टेप्स, पण आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की मी ते केलं. कारण का तेच मी तुला म्हटलं ना की जोपर्यंत ते चॅलेंज करणारं नसेल ना तोपर्यंत ते किक मला मिळत नाही.
इफ इट्स अ रुटीन थिंग. म्हणजे आय रिमेंबर की ह्याचं जेव्हा आपण आपल्या भाषेत प्री प्रोडक्शन म्हणू की आधीची तयारी सुरू होती, तेव्हा लिटरली हवाई योद्ध्याचं शूटिंग 3:30-4 वाजता संपलं की मी परत 9 वाजता उठून दादरला जाऊन त्या मीटिंग ते सगळं तिकडचं काम चालू होतं साईटवरती अँड ऑल ऑफ दॅट आय डिड फॉर 6 months. अगदी रात्री 12:30-1 वाजेपर्यंत तिकडे, मग परत येऊन दुसऱ्या दिवशी शूटिंग, कुठेतरी प्रवास. सो परत तुला याच्यामध्ये थोडा फायनान्स तर बघायलाच लागला असेल. नाही, ते पण डिपार्टमेंट मी माझ्याकडे ठेवलेलं नाहीये. मी म्हटलं रेस्ट एव्हरीथिंग आय टेक केअर ऑफ, नंबर्स यू टेक केअर ऑफ. त्याच्यामुळे तेही डिपार्टमेंट मी देऊन टाकले की आपल्याकडनं कुठली गडबड नको व्हायला, बिकॉज इट्स अ सिरियस बिझनेस. सो या, बट बेबी स्टेप्स आय थिंक. ओके, सो द लेआउट ऑफ द हे सगळं त्याच्यामध्ये तू लक्ष. ऍब्सोल्युटली, या लुक अँड फील आणि मेन्यू आणि कसं. इनफॅक्ट तू घरी बनवतेस की नाही? मला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. ओ माय गॉड, डोंट टेल पीपल. आय एम टेलिंग यू दॅट. आणि आता तर तमाम महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा माहिती आहे, हवाई योद्ध्यामध्ये अनेक वेळा हा विषय येऊन गेलेला आहे की आय कॅनॉट कुक. वाय सो? मला आय डोंट नो. हे बघ, माझा एक्सपर्टीज वेगळ्याकडे आहेत. म्हणजे तू जर मला आता सांगितलंस की तू आता संध्याकाळी आलीस 5:30-6 वाजता आणि तू सांगितलंस की श्रेया आत्ता आपल्याकडे 30 जण जेवायला येत आहेत, तर मी लिटरली तुला सांगते की कटलरी पासनं ते डेझर्ट पर्यंत सगळं तासाभरात अरेंज करू शकते, इन्क्लुडिंग द फूड. जस्ट दॅट आय एम नॉट कुकिंग. माझं म्हणणं काय आहे की तुझी 30 लोक जेवून गेली ना, विषय संपला. मग यू से की दे वॉन्ट होम कुक्ड फूड, तरी ते मी मिळवून देईन. अच्छा, म्हणजे असं नाही की रेस्टॉरंट मधून ऑर्डर केलं आणि आलं, तर त्याचीही सोय मी करीन. तर माझ्या एक्सपर्टीज मॅनेजरियल जास्त आहे रादर दॅन कुकिंग. ऑर्गनायझेशनल कॅपॅसिटी. या कलिनरी म्हणजे फक्त लॉकडाऊन मध्ये जसं अनेक लोकांनी लॉकडाऊन शेफ जे झाले होते, तेव्हा मी पण झाले होते, तेव्हा मी अगदी फार माझ्या ज्या आमट्या, बटर चिकन, उसळी बिसळी सगळं केलंय. चपात्या, भाकऱ्या आणि कुकर लावणे इज आय डोंट थिंक आय कॅन एव्हर डू इट. इट्स जस्ट कुकर लावणे. आय नो, पण माझा भात आय नो, पण तो प्रत्येक वेळेला फसतो. त्याचं भात फसतो. हो, भात फसतो. भात कसं? नो, आय थिंक कुकिंग इज अन आर्ट. हे सगळ्यांनाच नाही. भातामध्ये काहीच फसण्यासारखं नाही, माझा फसतो कारण का कधी कधी 3च चिट्ट्या द्यायच्या असतात, पण त्याच्यात कधी कधी तो चिकट होतो, कधी कधी तो कडक होतो. समथिंग गोज रॉंग. त्याच्या प्रमाणात, पाण्याच्या प्रमाणात काहीतरी फरक होतो. सो माझा नवरा ही रिस्कच घेत नाही. त्यांनी आम्ही घर घेताना पण त्यांनी आपण सांगितलं की आपण मम्माच्या आसपास राहूया प्लीज, बिकॉज त्याचे आई बाबा पुण्यात आहेत आणि पुण्यात आम्ही राहू शकणार नाही कारण का काम सगळं इकडे. सो तो म्हणाला आई माझी बोरिवलीत राहते, आम्ही कांदिवलीत राहतो. सो मॅक्स ही हॅज टू ट्रॅव्हल फॉर 10 minutes इफ नथिंग मोर. ऑल क्रेडिट गोज टू युअर मदर. मला तर वाटतं एपिसोड बघून तुझी आई एकदम खुश. अगं नाही, हे आमच्या घरात हे कायमचं आहे. आता आम्ही काश्मीरला गेलो होतो लास्ट. मी पाहिले तुझे काश्मीरला गेलो होतो आणि फ्लाईटवर तुम्हाला सांगतोय, कारण ऑब्व्हियसली बाहेरचं खूप खाऊन आपल्याला एका पॉइंटला कंटाळा येतो, ते कितीही छान असलं तरी. आणि देन यू वॉन्ट होम कुक्ड फूड, अँड स्पेशली वेन यू आर बॅक फ्रॉम अ वेकेशन, एक असं कम्फर्ट फूड आपल्याला लागतं. तर तुम्हाला फ्लाईटमध्ये विचारायला, मम्मा घरी आहे ना? मी काहीच स्कोप ठेवलेला नाही अगं, की कसं नाही की मी जाऊन एक वरण भाताचं कुकर लावते वगैरे. इट्स नॉट हॅपनिंग. मी हे करूच शकत नाही. पटकन पोळ्या टाकू का, हे वाक्य मी आयुष्यात कधी बोलू शकणार नाहीये. इट्स वॉट आय. हे लोक बोलतात पटकन गरम गरम पोळ्या टाकते वगैरे. नॉट हॅपनिंग. गरम अंड तरी बॉईल करतेस का? नाही, ऑमलेट वगैरे मी बनवू शकते. अंड बॉईल मी परफेक्ट करते मी. आणि हे काही सांगण्याची गोष्ट नाही, लोक आता म्हणतील की हिचं काय आहे, पण लिटरली. पण मला असं की सगळ्यात आपल्याला सगळ्यातलं सगळं कसं येईल आपल्याला, काहीतरी तर देव असं म्हणेल ना की एक बाजू, जसं मला गणितात माझी गती नाहीये तसं स्वयंपाकात माझी गती नाहीये. नाहीच आहे, आणि ती नाहीच आहे, तसं काहीच नाही होऊ शकत. बट एंटरप्रिन्युरियल क्वालिटीज आहे. या दॅट. तू मला मॅनेजमेंट, तू मला कितीही लोकांची सांग, आय थिंक इट रन्स इन माय ब्लड, इट कम्स फ्रॉम माय मदर. त्याच्यामुळे ते आपण सिंगल हँडेड सगळं करू शकतो. पण किचन मध्ये तुम्हाला पाठवलंस की गॉन. सो हा किस्सा मी नेहमी. तू जेव्हा तिथे रेस्टॉरंट मध्ये असतेस आणि पहिल्यांदा जेव्हा काही डिश बनवलेली असते, टेस्टिंग ज्याला आपण म्हणतो, ते तर आपल्याला येतच ना. फूड हॅज बीन माय पॅशन. मला काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे परफेक्ट कळतं. आणि ह्याच्यामध्ये काय कमी आहे की ह्याच्यात तू गरम मसाला कमी टाकलाय. खाऊन खाऊन जी माझ्या जिभेला सवय झालेली आहे त्याच्यावरनं ते आहे. मी गरम मसाला घालून कधीच काही बनवलेलं नाही, ही गोष्ट वेगळी आहे कम्प्लीट. आय लव्ड यू फॉर दॅट. दिस इज बीन अ टॉक ऑफ द टाउन. जेव्हा लोकांना कळलं की आय एम कमिंग अप विथ अ रेस्टॉरंट, ते म्हणे तुझं काय, तू आयुष्यात फक्त रेस्टॉरंट मध्ये जाऊन खाल्लंयस. म्हटलं एक्झॅक्टली, दॅट्स एक्झॅक्टली वाय आय नो व्हॉट इज गुड अँड बॅड, राईट? सो यू सर्व द बेस्ट.
जसं मी आज तू आल्यानंतर म्हटलं ओ वाव व्हॉट अ कॉम्बिनेशन, किती सुंदर दिसते. ह्याचं सगळं क्रेडिट, ह्याचं क्रेडिट माझ्या आईला आहे. ह्याचं पण क्रेडिट आईला. ती बऱ्यापैकी शी इज द ड्रायव्हर ऑफ माय लाईफ. त्याच्यामुळे जसं मी म्हणजे शी इज लाईक द डिझायनर, द स्टायलिस्ट, द थेरपिस्ट, द टॅटू पार्टनर. अरे वा. हो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आई बाबा म्हणले टॅटू बिटू करायचं नाही काय, हे नाही वगैरे. तर माझ्या पहिल्या टॅटूच्या वेळेला माझे बाबा माझ्या बरोबर आले होते. मग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टॅटूच्या वेळेला आई आली होती. आणि मग तिच्या मागच्या वाढदिवसाच्या वेळेला तिने मला सांगितलं की ऐक ना, माझी एक इच्छा आहे. मी म्हटलं हा काय? मला पण एक टॅटू करायचंय. ओके, वाईट ट्रेंडिंग. असं सगळं एकंदरीत आहे. सो लवली, लवली टॉकिंग टू यू. खूप मजा आली. मला सुद्धा खूप मजा आली. ऍक्च्युली दिस डिड नॉट फील लाईक अ पॉडकास्ट, डिड नॉट फील लाईक अन इंटरव्ह्यू. असं वाटतंय की आपण तुझ्या लिव्हिंग रूम मध्ये बसून आणि छान गप्पा मारतो. त्याचं क्रेडिट तुला आहे. थँक्यू. बट इट शुड बी लाईक दॅट ओनली. आणि मी असं म्हणेन की ह्या पॉडकास्ट मध्ये इतक्या सुंदर मुलीला जन्म देणाऱ्या बाईला आज आपण अरे थँक्यू. आय थिंक तिला तुझ्या आईला मी या पॉडकास्ट थँक्यू म्हणते की लाईक थँक्यू सो मच that you produce such a beautiful girl. Oh my God. Thank you so much, Kanchantai. This is very sweet of you. Thank you. So, and you have always been an inspiration. म्हणजे आता तुझ्या पॉडकास्ट मध्ये मी आले म्हणून असं नाही, पण for so many years we've been seeing you. And Adhikari Brothers, and you've been running the show as a director also for so many years, as an actress. तर काय आमच्यासारख्या मुलींना just to sustain this career for so long, आत्ताच्या काळात तर तेच खूप डिफिकल्ट आहे. आणि you've been there, out there. बेसिकली काय झालेलं होतं, आय वॉज अन ऍक्ट्रेस बिफोर. आणि नंतर मार्कंड अधिकारी यांना त्यांची बायको ऍक्ट्रेस म्हणून नको होती. बट मी माझ्यामध्ये ते असं मला व्हायचं. तर मी म्हटलं की नाही, म्हटलं मी ह्या लाईनशिवाय राहू शकत नाही. बरोबर. सो आय डिसाइडेड टू गो बिहाइंड द कॅमेरा. सो त्यामुळे आय एम गिव्हिंग यू, तुला मी असे आशीर्वाद देते. सो बिंग द सिनियर आम्ही तुला आशीर्वाद देते की तू खूप जख्ख म्हातारी होईपर्यंत जग, आणि तोपर्यंत तू आपल्या लाईनीमध्ये आयदर निर्माती म्हणून राहा, दिग्दर्शक म्हणून राहा, ऍक्ट्रेस म्हणून राहा, परंतु ह्याच लाईनीमध्ये. ऍब्सोल्युटली. थँक्यू. आय थिंक मला आतापर्यंत मिळालेला हा बेस्ट आशीर्वाद आहे. बिकॉज आय थिंक माय सोल बिलॉंग्स हिअर. तर जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला हेच करायचं. सो थँक्यू सो मच. थँक्यू. लवली. थँक्स सो मच. थँक्यू. श्रेया, बातो बातो में या माझ्या कार्यक्रमात तू आलीस त्याबद्दल तुला आद्या या हर्बल प्रोडक्ट्स तर्फे एक भेट. थँक्यू सो मच. थँक्यू.